राज्यात देशात शांतता सुव्यवस्था बिघडवण्यासाठी विघातक कृत्य करण्याचा प्रयत्न केला जातोय। सेमी असो किंवा पीएफआय सारख्या अन्य संघटना यामध्ये सक्रिय आहेत। शासनाचं याकडे दुर्लक्ष आहे। सोलापुरात यापूर्वी सीमेचा सदस्य आढळला होता। काही दिवसांपूर्वी पीएफआयचा सदस्य मिळून आला। त्यामुळे सोलापूरची स्थिती ज्वालामुखीवर बसल्यासारखी आहे। नागरिकांनी स्वतःहून सतर्क राहिलं पाहिजे, असं मत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केलंय। सर्जनशीलतेचं सगळ्यात मूळ त्यांनी कार्य सुरू केलं असं मानलं जातं। शेतीचा शोध देखील देवतांनीच लावला आणि त्याच्यानंतर आपण ज्या वेळेला जग देश जनता अडचणीत येते त्यावेळेला दैत्यांचा संहार करण्याचं काम आणि शक्ती ही देवीकडून मिळत असते। महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं आहेत आणि त्याच्यामध्ये कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, तसंच नांदेड माहूर येथील रेणुका माता आणि नाशिकची सप्तशृंगी। याखेरीज आपल्याकडे सोलापूरला रूपाभवानी, पुण्यामध्ये तांबडी जोगेश्वरी भवानी माता, मुंबईमध्ये मुंबादेवी महालक्ष्मी, तसंच पाथर्डीला मोहतादेवी, अशा अनेक देवी आहेत ज्यांचे उत्सव महाराष्ट्रभर चाललेले आहेत। तर सगळ्यात प्रथम मी आपल्याला नवरात्रीच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देते आणि बये दार उघड अशा प्रकारची मोहीम शिवसेना महिला आघाडी आणि युवा यांनी हाती घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आम्ही काल अंबाबाईचं दर्शन घेतलं, आज पंढरपूर आणि तिथे विठ्ठल रुक्मिणी यांचं दर्शन घेतलं आणि दुपारी तुळजाभवानीचं दर्शन घेणार आहोत। त्याच्यानंतर नांदेडला माहूर येथे रेणुका मातेचं दर्शन घेणार आहोत। पण या सगळ्यामध्ये एक बीडला एक सामाजिक परिषदेला पण मी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये लक्षावधी ऊसतोड कामगार आहेत आणि या ऊसतोड कामगारांच्यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे आणि त्यांना ज्या परिस्थितीत काम करावं लागतं आणि ज्या कारणामुळे त्यांच्या शरीरावरती खूप बोजा येतो आणि त्याच्यामुळे त्यांचं सगळं आरोग्याचं चक्र बिघडतं आणि परिणाम म्हणून बऱ्याचशा महिलांवरती गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते। अशा प्रकारे शेकडो शस्त्रक्रिया जास्त प्रमाणात झाल्याचं काही वर्षांपूर्वी निदर्शनाला आलं आणि त्याच्यामध्ये विधिमंडळात हा प्रश्न आल्यावर ऊसतोड कामगार महिलांच्या ज्या गर्भाशया काढून टाकण्याचं शस्त्रक्रिया केल्या जात आहेत त्याची चौकशी करावी, गरज नसेल तर त्या शस्त्रक्रिया करू नयेत, त्यांना आरोग्य आणि वेगळ्या पद्धतीने मजुरी याचं काम मिळालं पाहिजे आणि साखर कारखाने असतील, सरकार असेल यांनी योग्य ती जबाबदारी घेतली पाहिजे, अशा आमच्या शिफारसी होत्या। तत्कालीन त्यावेळेला आरोग्यमंत्री एकनाथ शिंदेच होते आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार माझ्यावरती त्या समितीचं अध्यक्ष म्हणून जबाबदारी टाकण्यात आली होती आणि तो अहवाल मी राज्य शासनाला दिल्यावर तो ताबडतोबच स्वीकारला गेला आणि साधारणपणे ऑगस्ट 2019ला तो अहवाल राज्य सरकारला दिलेला आहे। आता 3 वर्ष होऊन गेली। उद्या बीडला ही राज्यस्तरीय ऊसतोड कामगार महिलांच्या प्रश्न परिषद होते, त्यालाही मी जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांना मिळणारं रेशन, सरकारने काढलेले वेगवेगळे GR आणि त्याची अंमलबजावणी झाली आहे का नाही आणि अंमलबजावणीमध्ये त्यांना आरोग्यसेवा, मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, काही वेळेला छोट्या मुली आईवडिलांबरोबर असतात त्यांचे होणारे आरोग्यविषयक हेळसांड आणि मासिक पाळीचे प्रश्न, अशा अनेक मुद्द्यांवरती विविध डिपार्टमेंटकडे मी स्वतः पाठपुरावा करणार आहे। मी अनेक बैठका याच्यासाठी घेतलेल्या आहेत, त्यामध्ये काही गोष्टींचा पाठपुरावा झाला पण सर्व अजूनही ऊसतोड कामगार महिलांपर्यंत या योजना पोचलेल्या नाही आहेत आणि म्हणून आमच्या या मोहिमेचा भाग म्हणून शिवसेनेच्या ऊसतोड कामगार महिलांच्या प्रश्नावरती शेवटी त्याही महिला आहेत, आरोग्य सेवा त्यांना मिळाली पाहिजे आणि या दृष्टिकोनातून एक त्यांच्याबरोबर पण मैत्रीचा हात पोचावा म्हणून सुद्धा या मोहिमेचा मध्ये आम्ही त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आजच्या या कार्यक्रमाशी बोलत असताना अस्मिता गायकवाड यांनी ज्या सगळ्या महिला शिवसेना महिला आघाडी बोलवलेली आहे ते या सगळ्या मोहिमेमध्ये माझ्याबरोबर महाराष्ट्रात काम करणाऱ्या ज्योतिताई ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या, त्याच बरोबर युवाच्या शीतल शेठ, शिवसेना महिला आघाडीच्या दीपा पाटील, स्वाती धमाले पुणे जिल्हा आमच्या संघटक, तसंच युवा त्या शर्मिला येवले ज्या सहसचिव आहेत युवाच्या, विद्या होडे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वक्ता म्हणून त्या काम करतात, स्त्री आधार केंद्राच्या जेलम जोशी आणि आमच्या उपसभापती कार्यालयाचे अनेक अधिकारी या सगळ्या मोहिमेमध्ये सहभागी आहेत आणि या मोहिमेमधून महाराष्ट्रामध्ये 61 वेगवेगळ्या मंदिरांमध्ये
शिवसेना महिला आघाडीच्या आपल्या पदाधिकारी ज्योत फिरवून ठिकठिकाणी स्त्रियांची भेट घेत आहेत, बोलत आहेत आणि महिलांचं आत्मबल वाढावं, त्यांना शक्ती मिळावी, त्यांच्यावरचे जे अन्याय अत्याचार होताना दिसत आहेत त्याच्यामधून त्यांना सुरक्षितता मिळावी आणि शक्ती विधेयक जे केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे ते लवकरात लवकर मंजूर व्हावं ही देखील आमची मागणी आहे. कारण शक्ती विधेयक उद्धवजी ठाकरे यांच्या मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना गृह विभागाने दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त चिकित्सा समिती झाली होती. जी दोन्ही सभागृहातल्या आमदारांनी सर्वपक्षीय मिळून त्याच्यावर चर्चा केलेली होती आणि त्या चर्चेच्या नुसार दोन्ही सभागृहांनी त्याला मान्यता दिलेली आहे. विधान परिषदेत मी स्वतः चेअरवर होते तेव्हाही मी अपेक्षा व्यक्त केली की राज्य सरकारकडून ते केंद्र सरकारकडे लवकर जाईल आणि तसं ते गेलं. परंतु अजून त्याला केंद्र सरकारने मान्यता दिलेली नाही आहे. ती सुद्धा देणं हे आवश्यक आहे आणि जेणेकरून लवकर केसचा निकाल लागेल. विशेषतः पुरावा जर का कोणी नष्ट करायचा प्रयत्न केला की जसं नंदुरबारच्या धडगावबद्दल मी लिहिलेलं तुम्ही वाचलं की 1.5 महिना एक वडील स्वतःच्या मुलीचं प्रेत करून ठेवतात, परंतु ऑडिओ कॅसेट असूनसुद्धा तिच्यावरती जी छळणूक झाली त्याची नोंद नंदुरबारच्या पोलिसांनी घेतली नाही आणि नंतर मग आमच्या हस्तक्षेपानंतर अनेक तिथले स्थानिक पातळीवरची कॉन्स्टेबल्स त्याच्यानंतर API असे निलंबन करण्यात आलं. पण मूळ मुद्दा असा आहे की भंडाऱ्यातील सगळ्या पोलीस स्टेशनचं निलंबन करावं लागलं, धडगावमध्ये नंदुरबारमध्ये निलंबन करावं लागलं. त्यामुळे पोलिसांच्या बाजूने काही अधिकारी चांगलं कामही करत असतील, परंतु जेवढ्या प्रमाणामध्ये महिलांना न्याय मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही याचं अजून एक उदाहरण आणि आकडेवारी समोर आली आहे. आणि ते म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो हे जे आहे त्याच्यात कन्व्हिक्शन म्हणजे दोषसिद्धी किती ठिकाणी झाली हे जेव्हा समोर आलं तर त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की महाराष्ट्रामध्ये 54% दोषसिद्धी होते. म्हणजे 100 गुन्ह्यांच्यापैकी 54 गुन्ह्यामध्ये सिद्धता येते. गुजरातमध्ये मात्र 21% गुन्हे सिद्ध होतात. या उलट तामिळनाडू आणि इतर काही राज्यांच्यामध्ये 60% 70% गुन्हे सिद्ध होतात. पण कुठल्याही राज्यामध्ये 100% गुन्हे सिद्ध होत नाही आहे. आणि मग अशा वेळेला 46 जर का गुन्हेगार सुटत असतील तर ते बाहेर पोकट फिरतात आणि परत तेच गुन्हे करतात, मुलींची अपहरणं करतात. काही राजकारणाच्या धकाधकीमध्ये कुणालाच या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये निदर्शनाला येतं की आता सांगलीलाच मी जाऊन आले तर तिथे खिद्रापुणे म्हणून डॉक्टर सापडला होता, बोगस डॉक्टर की जो स्त्री गर्भहत्येचा रॅकेट चालवत होता. तर सरकारी वकील आजारी पडल्यावरती दुसरे वकील नेमेपर्यंत त्याच्यात 1-1.5 वर्षाचा कालावधी झाला. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांवरती अजून मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती विधेयक असेल किंवा सरकारी वकील नेमले जाणं, विशेष सरकारी वकील नेमले जाणं या गोष्टींच्याकडे राज्य सरकारने लक्ष देणं हे आवश्यक आहे अशी आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून या सगळ्या सामाजिक प्रश्नांवरती ही मोहीम काढलेली आहे. राजकीय त्याचा भाग असा की 5 तारखेला माननीय उद्धवजी ठाकरे यांची सभा शिवतीर्थावरती होणार आहे आणि त्याला लक्षावधी लोक उपस्थित राहणार आहेत. आतापर्यंत ही सभा या झाल्या तर त्याच्यामध्ये इतिहास घडवला गेलेला आहे. जरी आम्ही प्रादेशिक पक्ष बनवले गेलो तरी जम्मू काश्मीरमध्ये काय आहे चाललेलं आणि मग तिथे तिरंगा का फडकत नाही किंवा दक्षिणेकडे काही असणारे आतंकवाद्यांचे प्रश्न असतील, अशा अनेक मुद्द्यांवरती बाळासाहेब ठाकरे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. उद्धवजी ठाकरे यांनी शिवतीर्थावर याच्यापूर्वी बोलत असताना नवहिंदुत्वाच्या नावाने जाती जातीमध्ये कधी मांसाहारावरून तेढ वाढवली जाते तर कधी झुंडबळींची उदाहरणं घडतात. आणि झुंडबळींमध्ये आपल्याला पाहिलं की सांगलीमध्ये सुद्धा साधू समजून सामान्य साधूंनाच त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. त्याचबरोबर धुळ्याला सुद्धा भटक्या विमुक्त समाजाच्या लोकांना मारून टाकण्याचा प्रयत्न झाला होता. आणि अशा प्रकारे समाजात तेढ वाढवायचं काम करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तींच्या मागे कोण आहे हे जर का आपण पाहिलं तर आपल्याला बऱ्याच वेळेला दिसून येतं की अफवा आणि अफवांच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामधून गैरसमज पसरवून तेढ वाढवून मतांचं ध्रुवीकरण करायचं आणि मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा भारतीय जनता पक्षाने उचलायचा अशा पद्धतीने त्यांचं आपल्याला भूमिका सातत्याने दिसून येते. मला जरूर हे योग्य वाटतं मान्यवर प्रकारींनी की एखादी गोष्ट अयोग्य वाटली तर ED तपास करू शकतो, CBI तपास करू शकतो. परंतु इतर गुन्ह्यांच्यामध्ये जशी कालमर्यादा आहे की 3 महिन्याच्या आत चार्जशीट झालंच पाहिजे तशी इन्व्हेस्टिगेशनला काही गुन्ह्यांमध्ये कालमर्यादाच नाही आहे. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष झाले तरी लोक त्यांना
पकडून ठेवलं जातं, नंतर त्या गुन्ह्यांचं काय होतं हा प्रश्न राहतो. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की मुंबईतल्या बॉम्बस्फोटाचं निकाल लागेपर्यंत त्यातले अनेक जे आरोपी होते ते मृत्युमुखी पडले होते आणि जे जखमी झाले किंवा बळी गेले त्यांनासुद्धा त्या मृत्यू आलेला होता. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात केंद्रीय एजन्सीनं विलंब का लागावा याचं उत्तर मिळणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये कालमर्यादा असावी. मुख्यतः आमची अपेक्षा, मी असं कधीच म्हणणार नाही की ही गुन्ह्यांचा तपास होऊ नये, तो गुन्ह्यांचा तपास जरूर व्हावा, पण होत असताना ठराविक कालमर्यादेमध्ये त्यांच्यावरती चार्जेस जे आहेत ते फ्रेम होऊन त्याच्या केसेस कोर्टामध्ये चालल्या पाहिजे आणि त्याच्यात पारदर्शकता असली पाहिजे. मग ती नक्षलवाद्यांच्या बद्दलची असो किंवा आतंकवाद्यांच्या बद्दलची असो, मी त्यांची कड अजिबात कधीच घेऊन बोलणार नाही. परंतु आपल्याला असंही दिसतं की अनेक वेळेला नुसतंच उचलून द्यायचं एखाद्या माणसाला आणि गुन्हा दाखल करायचा नाही, अशासुद्धा गोष्टी आपल्याला घडलेल्या दिसतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्या संदर्भामध्ये कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारचे दबाव वापरले जातात का काय ही एक शंका वाटते. अजून एक सांगलीचा लोकल इश्यू आहे आणि ते माचनूरचे लोकांनी मला तेव्हा कॉन्टॅक्ट केला होता गणेश चतुर्थीच्या दिवशी की तिथे लोकांनी गणेश मंदिराचं पुनरुज्जीवन स्वखर्चातून केलं होतं, पण ते पुरातत्व विभागाच्या नियमात बसत नव्हतं. तर मी स्वतः पुरातत्व विभागाच्या केंद्रीय ज्या सचिव आहेत त्यांना भेटलेली आहे, बोललेली आहे आणि त्यांनाही सांगितलं होतं की पुरातत्व विभागाने एखाद्या मंदिराचं जर का दुरुस्ती सुरू केली तर तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे की आम्ही ह्या दुरुस्ती करणार आहोत. आणि लोकांना म्हणजे कोणाला, तर जिल्हाधिकारी आहेत, पोलीस अधीक्षक आहेत, स्थानिक नगरपालिका आहे, यांच्या बैठका घेऊन तुमचं पारदर्शकपणे कळलं पाहिजे की तुम्ही काय खर्च करणार आहात आणि याच्यामध्ये काय अलाउड आहे आणि काय अलाउड नाही आहे. पुरातत्व विभागाला बऱ्याचशा मंदिर दुरुस्तीमध्ये 2-2, 3-3, 5-5 नाही, एकविरा देवीचं काम मी स्वतः बघते. स्वतः म्हणजे पहिल्या वर्षी मी सांगितलं होतं की माझा आमदार निधी मी वापरते 5 वर्षाचा एकत्र, पण माझी साधी अपेक्षा आहे की पायऱ्या दुरुस्त करायच्या आहेत, परंतु आम्ही तुमचा आमदार निधी, खासदार निधी वापरू शकत नाही असं पुरातत्व विभाग सातत्याने सांगतो. आणि असं सांगून ते स्वतः मग माचनूरला जाऊन त्या पुरातत्व विभागाने जाऊन ती कारवाई करून गणेश चतुर्थीच्या दिवशीच सगळं ते तोडून टाकतात. मग प्रश्न असा येतो की बरं, मी त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांशी बोलले, पोलीस अधीक्षकांशी बोलले, त्यांचं म्हणणं आम्हाला कुठलीच नोटीस मिळाली, त्यांनी मला लेखी स्वरूपात दिलं त्यांनी. मग पुरातत्व विभागाला हा अधिकार कोणी दिला की त्याच दिवशी जाऊन सगळं तोडलं पाहिजे. म्हणजे पुरातत्व विभागाच्या वर्तनामुळे ठिकठिकाणी लोकांच्यामध्ये गैरसमज होत आहेत. आज कोल्हापूरला पण तेच झालं. मूर्ती जी आहे ती कशा स्वरूपात होती, काय झालं याचा तपशिलाबद्दलचा विषय. पंढरपूरला सुद्धा स्वतः मी मध्ये हस्तक्षेप केला आणि त्यामुळे पुरातत्व विभागाला सांगितलं की तुम्ही 1 महिन्यामध्ये तुमच्या सूचना दिल्या पाहिजेत. त्यामुळे जे पायाची जी सगळी मूर्तीची झीज झाली होती रुक्मिणी मातेच्या, त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली. प्रश्न असा आहे की प्रत्येक ठिकाणी पुरातत्व विभागाच्या मागे आम्ही लागायचं आणि त्याच्यावरची त्यांनी उत्तरं द्यायचं नाही, हे बरोबर नाही आहे. मला साधी गोष्ट वाटते की अनेक मंत्री केंद्रामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांनी या गोष्टीचा एक सहभाग घेऊन स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी प्रत्येक मंदिराचा पुरातत्व आराखडा किती दिवसात पूर्ण करणार आहे त्याचा कालबद्ध कार्यक्रम लोकांसमोर ठेवावा, पारदर्शकता ठेवावी आणि ठिकठिकाणी स्वतःच्या हातात सूत्र ठेवण्यासाठी भाविकांना वेठीला धरणे सोडून दिलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे मुद्दे केंद्राशी पण संबंधित आहेत, राज्याच्या बरोबर. आणि आजच्या घडीला मोठ्या प्रमाणामध्ये सगळी चर्चा जी आहे ती या मूळ मुद्द्यांवरून बाजूला जाते. रोजगाराचे मुद्दे, महागाईचे मुद्दे, त्याचबरोबर PFI सारख्या संघटनांचं जे चाललेलं आहे त्यांना पकडलं गेलं. तो शेवटचा मुद्दा मांडून मी थांबते. मग तुम्ही प्रश्न विचारा. तर ते PFI असेल, पूर्वी सिमी होती, मनसतीच फक्त नाव बदललेलं असतं किंवा पत्ते बदललेले असतात. आणि त्यांनी जी काय कारवाई केली किंवा त्यांनी समजा देशविघातक कृत्य केलेली आहे, तर ती देशविघातक कृत्याला का लोक बळी पडत आहेत त्यामध्ये मार्ग काढणं हे त्याच्यावरचं उत्तर आहे. परंतु अशा वेळेला इतके दिवस त्यांचे विघातक कृत्य माहिती असून त्याच्याकडे का आपलं दुर्लक्ष होतं हाच मोठा प्रश्न आहे. आणि खरं सांगायचं तर राज्यांना सुद्धा तेवढेच अधिकार असले पाहिजेत. परंतु आपण बहुतेक वेळेला बघतो की एखादा बॉम्बस्फोट झाला तर NIA एक सांगतं, ATS वेगळं सांगतं आणि स्थानिक पोलीस यांच्यामध्येच समन्वयाचा करण्यामध्ये बराचसा वेळ जातो. अगदी मुंबईच्या हल्ल्याच्या वेळेला सुद्धा रामप्रधान समितीची कार्यकक्षात तुम्ही नॅशनल ठेवण्यासाठी केंद्रीय गृह विभागाची परवानगी घ्या, त्याच्यात त्यांचा सहभाग घ्या असं आम्ही सांगून सुद्धा ते झालं नाही. कारण राज्य सरकारचा तो अहवाल होता म्हणतात तो सुद्धा गोपनीय राहिला. स्वतः रामप्रधानांनी सांगितलं 2 वर्षांनी की माझ्या केलेल्या अहवालाचा काहीही पुढे कारवाई झाली.
आणि त्यामुळे मुद्दा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आपण एखाद्या ज्वालामुखीवर बसल्यासारखी सोलापूर, पुणे या सगळ्या शहरांची परिस्थिती आहे. जे मुंबई, भिवंडी इथे घडत होतं ते इथेही आता गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर एका बाजूला आतंकवादाचा बागुलबा दाखवायचा आणि दुसरीकडे तुम्ही न्यायालयातल्या केसेसचं काय झालं याची कुठलीच माहिती सांगायची नाही लोकांना, संबंधितांना. हे काही चांगल्या सुव्यवस्थेचं लक्षण नाही आहे. आणि या पार्श्वभूमीवरती सगळ्याच मुद्द्यांवरती जनतेने जास्त जागरूक राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आहेत आमदार किंवा तुमचे ते परत तुमच्या सेनेमध्ये येतील, ते कसं, असा एक प्रश्न पडलेला आहे. नाही, मी असंही बोलले बऱ्याच ठिकाणी की भगवद्गीतेत असं सांगितलेलं आहे की जे गेलेले आहेत त्यांचा शोक करू नका. त्याच्यामुळे कोण कसं परत यायचं आहे का नाही यायचं आहे त्याच्यावरती काळ उत्तर देईल. आणि उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे त्याच्यावरती काय ते योग्य ते निर्णय घेतील. त्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात राजकारणामध्ये. तुम्हाला आठवत असेल की काही काही खासदार सोडून गेले पूर्वी, तर त्यावेळेला ते सोडून गेल्यानंतर रोज काही वाहिन्यांवरती एका बाजूला ते बोलायचे, टीका करायचे, उद्धवजींवरती नाव घेऊन, आदित्यजींवर नाव घेऊन. आणि नंतर एक महिना चालू होता प्रोग्राम. आणि नंतर आता ते कुठे गेले कोणाला माहीत पण नाही, माहितीच नाही. म्हणजे मी ते नाव तुम्हालाही आठवणार नाही. तुम्ही जरा विचार करून बघा कोण होतं ते. त्यामुळे तो तात्पुरता TRPचा खेळ असतो. त्याच्या पलीकडे काही होतं असं मला वाटत नाही. जनता आहे तिथेच आहे आणि ती शिवसेनेसोबतच आहे आणि शिवसेनेसोबतच राहतात. माहिती आहे का, जोपर्यंत बरोबर आहे तोपर्यंत दिवाळी आणि त्याच्यापासून दूर गेलं की शिमगा, अशी काही लोकांची पद्धत असते. त्यामुळे कशाला त्याच्यावर द्यायचं आपण परत कशाला आपण शिमगा आवडून द्यायचा. नवरात्र चाललंय चांगलं स्त्रिया मिसिंग होण्याच्या मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक बराचसा वरचा आहे. दुसरा किंवा तिसरे आहोत आपण. पण जेव्हा सज्ञात लोक गायब होतात त्याच्यामध्ये पोलिसांनी जी कारणं दिली आहेत त्याच्यामध्ये गैरसमज, दहशत किंवा काही मनोरुग्ण होणं किंवा काही कारणामुळे नाराज होणं, अशा अनेक गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे काही वेळेला दिशाभूल होणं, कुठेतरी तीर्थक्षेत्राला जाणं आणि पत्ता हरवणं, भाषा येत नसणं. त्यामुळे या घटनेच्या संदर्भामध्ये मी नक्की पोलीस अधीक्षकशी बोलली आणि त्याच्याबद्दल काय तपास चालला हे आपण जरूर बघू. आणि तीर्थक्षेत्र किंवा नवरात्राच्या वेळेला किंवा उत्सवांच्या वेळेला जेव्हा आपण जातो त्यावेळेला छोटी मुलं जी बरोबर असतात त्या प्रत्येकाच्या खिशामध्ये त्याच्या पत्त्याची चिठ्ठी असणं गरजेचं आहे की जेणेकरून ते हरवलं तर त्याच्या घरच्या लोक कोण आहेत हे ताबडतोब पोलिसांना कळू शकते. काही आता ज्यांची घरं सुशिक्षित आहेत ते मुलांना आईबाबांचा नंबर पाठ करून घेतात. म्हणजे 3-4 वर्षाच्या मुलाचा, त्या मुलीचा ते करू शकतात. वयाने मोठी असणारी माणसं आहेत ज्यांना शुगर आहे किंवा डिमेन्शिया झाला आहे किंवा अल्झायमरकडे चालले, त्यांना नंतर लक्षात येत नाही आपण कुठून कुठे आलो आहे. त्यांची औषधाची वेळ चुकलेली असते. मग अशा वेळेला त्यांच्या खिशामध्ये सुद्धा पत्त्याच्या चिठ्ठ्या असणं गरजेचं आहे. आणि अशा लोकांच्या बरोबर त्यांना हेरून मुद्दामून दिशाभूल करणारे सुद्धा लोक असतात. जसं त्या भंडाराच्या केसमध्ये झालं की त्या बाई एकटी घरातून बाहेर पडल्यावर तिला त्या माणसाने सांगितलं की मी नेऊन सोडतो आणि बलात्कार केला. तर असे लोकही एकट्या स्त्री घाबरलेली आहे, तिचा पाठलाग करून त्यांना कशा पद्धतीने हे करायचं, वापरून घ्यायचं, असे सुद्धा लोक आहेत. आम्ही स्त्री आधार केंद्राने जे सर्वेक्षणं केली त्याच्यात असं दिसतं की हॉस्पिटलमध्ये रुग्ण आहे तर बहुतेक वेळेला घरातली एखादी मुलगी औषध आणायला खाली बाहेर पडते आणि तो माणूस म्हणतो जवळच हॉस्पिटल आहे, मी रिक्षा घेऊन सोडतो आणि तो प्रत्यक्षात कुठेतरी निघून जातो. तर काही वेळेला पेपरला निघालेली मुलगी पोचत नाही वेळेवरती तर तिला रिक्षाने नेऊन सोडून तिच्यावरती परत काही गडबड झालेली दिसून येते. तसाच प्रकार आपण पाहिला की बलात्कारित पीडित महिलेवर बलात्कार करणारे पण लोक असतात. त्यामुळे समाजामध्ये अपप्रवृत्ती फार मोठ्या प्रमाणात वाढते आहे. एखादा माणूस हरवला म्हटलं तर त्याला काही वेळेला पंढरपूरला सुद्धा दिसतंय की यात्रेला म्हणून येतात आणि घरातल्या म्हाताऱ्या लोकांना सोडून दिलेलं. घरी न्यायला ते जाताना ते मुलं ते छोटी मुलं सापडतात आणि म्हातारी माणसंही सापडतात की त्याला कळत नाही, ऐकू येत नाही. अशा माणसासाठी किती आपण निर्दयतेने आपली कुटुंब व्यवस्था वागते. आपण एका बाजूला कुटुंब व्यवस्थेचं एवढं हे म्हणतो, महत्त्व म्हणतो, पण प्रत्यक्षामध्ये आई वडिलांना भीक मागायला लावणारे सुद्धा लोक आहेत. त्याच्यामुळे खूप सामाजिक प्रबोधनाची गरज आहे असं वाटतं. या पत्रकार परिषदेला शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे, झेलम जोशी, सोलापूर महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका अस्मिताताई गायकवाड, शीतल पाटील, स्वाती ढमाले, शर्मिला येवले, विद्या होडे, सुनीता मोरे आदींसह महाराष्ट्रातील महिला पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती.